दापोली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील एकूण 371 मतदान केंद्रावर दिनांक 7 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। निवडणुकीसाठी 412 पथकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामध्ये 42 पथके राखीव समाविष्ट आहेत, अशी माहिती 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा दापोली उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले यांनी दिली आहे। दापोली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये एकूण 2,80,261 एवढे मतदार आहेत। यामध्ये 1,34,767 पुरुष मतदार तर 1,45,494 महिला मतदारांचं प्रमाण आहे। सेना दलातील मतदार आणि भारतीय विदेशी नागरिक मतदार यांची संख्या अनुक्रमे 244 आणि 38 इतकी आहे। या पथकामध्ये एकूण 1,097 पुरुष आणि 555 महिला अधिकारी यांचा समावेश आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर एक स्वयंसेवक, एक अंगणवाडी सेविका यांची नियुक्ती केली जाणार आहे। 185 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगद्वारे मतदानाच्या प्रक्रियेचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा दिल्या जाणार आहेत। या निवडणुकीमध्ये प्रथमच 85 पेक्षा जास्त वय असलेले आणि दिव्यांग मतदार यांना गृहमतदानाची सुविधा देखील देण्यात आली आहे। दापोली विधानसभा क्षेत्रात एकूण 85 पेक्षा जास्त वय असलेले आणि दिव्यांग असलेले अनुक्रमे 580 आणि 93 अशा प्रकारे मतदानाचा हक्क बजावणार आहेत। गृहमतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण 31 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। दिनांक 30 एप्रिल 2024 ते 4 मे 2024 या कालावधीमध्ये ही मतदानाची प्रक्रिया पार पडली जाणार आहे। त्याचबरोबर शासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असलेले 47 मतदार हे पोस्टल वोटिंग सेंटर या ठिकाणी दिनांक 1 मे 2024 ते 3 मे 2024 या कालावधीमध्ये मतदान करणार आहेत। निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या 412 पथकांचं प्रशिक्षण दिनांक 27 आणि 28 एप्रिल 2024 रोजी निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी यांच्यासाठी मतदानाची सुविधा ही त्या ठिकाणी मतदान सुविधा केंद्रामध्ये करण्यात आली आहे। या निवडणुकीमध्ये कार्यरत यंत्रणा ही रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंह व रायगड जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी 32 रायगड लोकसभा मतदारसंघ किसन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते।